बाहेर जाणार नाही. चॅलेंज आहे, चॅलेंज पूर्ण करणार. हे फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत? मी पण एकदम मजेत, नेहमीसारखा. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला सर्वांना थँक्यू फॉर 100 सबस्क्रायबर्स. कारण मी कधीच एवढे सबस्क्रायबर्स ॲक्सेप्ट केले नव्हते. मी 50पर्यंत ॲक्सेप्ट केले होते. पुढे जाईल की नाही अशी मला स्वतःची गॅरंटी नव्हती, पण तुम्ही सगळं सपोर्ट केलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आता आपण बोलूया टॉपिककडे. तर मला असं वाटतं की मी 24 hours चॅलेंज केला पाहिजे, तो पण गॅलरीमध्ये राहण्याचा. पण त्याआधी मला घ्यायला लागेल मम्मीची परमिशन. कारण दिवसाचे ठीक आहे 12 तास मी राहू शकतो बाहेर, पण रात्रीचे 12 तास मी कसे काढेल ती मम्मी मला परमिशन देणार नसं मला वाटतंय. पण मी जर कॅमेरा ऑन घेऊन तिच्याशी बोलायला गेलो ना तर ती नक्की हो बोलू शकते. लेट्स सी. पण पहिला मी हा फोन कुठं तसं लपवून ठेवतो आणि तिच्याशी बोलतो, बघू हो बोलते की नाही. आणि जर नाही बोलते मी परत कॅमेरा ऑन करून तिला समोर जाईल, तेव्हा ती नक्कीच हो बोलेल. कारण ते कॅमेऱ्यासमोर मला सगळं करण्याची परवानगी देते. तर तिने तिच्या कामानिमित्त जरा बाहेर गेले, ते आता परत येईल, मग बोलू आपण तिच्याशी. आणि होप की परमिशन देते म्हणजे मी ऑन कॅमेऱ्याचं तिच्यासमोर. तर पटकन सबस्क्राईब करा, कारण चांगले व्ह्यूज येतात, चांगले कमेंट होतात, पण सबस्क्राईबर्स एवढे वाढत नाही आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा यार. तर मम्मीशी मी ऑफ कॅमेऱ्यामध्येच परमिशन मागितली आणि ती लगेच हो बोलली. आणि मम्मी हो बोलली, पप्पांची परमिशन नाही मागितली, कारण मम्मी जर हो बोलली तर पप्पा पण लगेच हो बोलतात. तर मी तर जेवतोय, भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजले आता 7:30 आणि मी इथलं सगळा कचरा वगैरे साफ करून ठेवला आहे आणि ते बॅगमध्ये सामान आणून ठेवलं. ते काय आहे सांगतो तुम्हाला पुढे. चॅलेंज स्टार्ट व्हायला अजून अर्धा तास बाकी आहे. अजून काही खाल्लं नाही आहे. दिवसभराचे काय रूल्स असतील ते मी तुम्हाला सांगतो नंतर. तर ह्या गॅलरीमध्ये मला 24 तास काढायचे आहेत. आय कॅन डू इट. अजून चॅलेंज स्टार्ट व्हायला 20 मिनटं बाकी आहेत. तोपर्यंत काय बाहेर न्यायचं आहे की नाही ते बघून घेतो एकदा, मग मी परत आतमध्ये नाही येणार. ठीक आहे. मी आता खाते भाकरी, कारण चॅलेंज स्टार्ट व्हायला फक्त 5 मिनटं बाकी आहेत, म्हणून पटकन खात्याने पटकन चॅलेंज स्टार्ट. तर माझा 24 hours चॅलेंज गॅलरीमध्ये राहण्याचा चॅलेंज स्टार्ट झाला. तर मी बॅगेतून चार्जर, बसून पुस्तक वाचेन, पेपर, बसून अभ्यास तरी करेन आणि 2 पाण्याच्या वॉटर बॉटल, कारण घरातलं पाणी पण पिणार नाही. आणि घरात सुद्धा मला काय खायची परवानगी नाही. म्हणजे मी फक्त 50 रुपये माझ्या बॅगेमध्ये ठेवलेत. मी बाहेरच काहीतरी खाऊ शकतो आजच्या दिवसभर. रात्रीचं फक्त इथे मी जेवण आणू शकतो. फक्त मी आतमध्ये 3 वेळाच जाऊ शकतो दिवसभर, तेही वॉशरूमसाठी. आणि मी ही फर्निचर म्हणून फक्त एकच खुर्ची यूज करू शकतो. तो खाटानुक इथे, पण आता बाहेर जाऊ नाही शकत. बाहेर जाणार नाही. चॅलेंज आहे, चॅलेंज पूर्ण करणार. मी मुंग्यांचं ऑब्झर्वेशन करतोय की ते कसे जेवण येते त्यांना तोंडामधून, कशी रांगेत चालतायत. आणि सोबत घड्याळ पण घेतलं, मग तुम्हाला बरोबर मी टाइम दाखवू शकेल, कारण मी फोनमध्ये रेकॉर्ड करतोय म्हणून. दाखव मग मी देते कॅमेरा. थंबनेलसाठी फोटो घेतला हार्दिक पांड्या स्टाईल. आज टाइम खूप स्लो जात आहे असं वाटतंय. रोज फास्ट जातो ना, स्लो जात आहे. जसं की मी तुम्हाला बोललो की मी फक्त 50 रुपये यूज करतो, ते 5 रुपयाचं मी मम्मीकडनं एक छोटासा मका घेतोय. हे 5 रुपये हे घे पकड, आणि हा 5 रुपयाचा मका. आता तुझ्याकडे 45 रुपीज. खूप दिवसांनी खाते मका मी. काय करू मी तोपर्यंत? टाइमपास, एक्सरसाइज करू? नको, मला नाही आवडत. रुद्र ह्याला व्हिडिओमध्ये माझ्या यायचं होतं. हाय कर. हाय. आता आलं आता बघ तू स्वतःला युट्यूबवर. हां, आणि मी साईड बाय साईड माझे ब्लॉग एडिट पण करायला बसताय, म्हणजे माझा टाईम वाचेल खूप. आणि तुम्ही सगळ्यांचा प्रश्न म्हणजे असं मला इंस्टावरती खूप DMs आले होते की कुठल्या ॲपमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही ब्लॉग एडिट करतो. तर मी फिल्मोरा गोमध्ये एडिट करतो. आणि याची तुम्हाला कुठं ट्युटोरियल द्यायची गरज नाही, कारण यूट्यूबवरती खूप व्हिडिओ पडलेत बघा, आणि खूप चांगला ॲप आहे. 11:30 वाजले आणि मला बसून खाली कंटाळा आला, म्हणून मी चटई हांतरत आहे आणि मस्त एक नॅप घेते. आणि तुळशी चटई फाटले
तिला ब्लॉगमध्ये इग्नोर करा. तर माझ्याकडे होते 45 रुपीज शिल्लक. तर ते 10 रुपयाचे मी आणते 2 चिप्स म्हणजे मी आणत साईडचा आणतंय मुलगा धरांचा. हा पटकन. A few minutes later. मस्त झोपलो होतो अर्धा तास आणि ते पंखा पण नाही, पण हवा छान लागते त्यामुळे काय वाटत नाही. 6:02 वाजले आता आणि आता माझ्याकडे फक्त एकच म्हणजे बॉटल शिल्लक राहिली. पहिली वेळी संपली. आता याच्यावर पुन्हा रात्रीपर्यंत काम चालवायला लागलं. सनसेट तुम्हाला इथून दाखवला, टेरेसवरून नाही, कारण जाऊ शकत नाही. हे बघा माझी कझन सिस्टर मला इनकरेज करते. थँक्यू. आता वाजलेत 8. मम्मी मला भूक लागले. पटकन रात्रीचं जेवण आणि सकाळपासून मी काही खाल्लं नाही. सकाळी भाकरी खाल्ली तीच. थँक्यू. आता जेवते पहिले मी, खूप भूक लागले. तर झालं माझं जेवण आणि मला खूप बरं वाटलं. मोस्ट डिफिकल्ट पार्ट मला रात्रीचाच वाटतंय, कारण दिवसाचा मी बरोबर काढला, पण रात्रीचा कसा काढला मला माहीत नाही, कारण पंखा तर नाही अजिबात इथे आणि प्लस मच्छर तर खूप चावत आहेत. बघू कसं होतं. A few moments later. 9:30 झाले आणि माझ्याकडे इंटरेस्टिंग करण्यासारखं काय नाही. आणि चॅलेंज म्हणजे माझ्यासाठी मोठं ते म्हणजे ते झोपण्याचं, कारण पंखा पण नाही प्लस मच्छर चावत आहेत. बघू कसं होतं आहे, पण करेन मी. गुड नाईट पप्पा. गुड नाईट मम्मी. गुड नाईट दीदी. पण मला बॅड नाईट. असू दे, चॅलेंज इज चॅलेंज. आणि माझंसुद्धा मी ती बिछाना टाकून ठेवलं आहे. तिथे मच्छर ती त्रास देतील. हवेचं काय नाही, मी झोपेल असं. काय झालं. आणि हा जो चॅलेंज होता तो मला या ताईने रिकमेंड केला होता की हा चॅलेंज कर. तुम्ही सुद्धा मला कुठल्या ना कुठे चॅलेंज द्या कमेंट सेक्शनमध्ये. मी सगळ्यांचे कमेंट वाचेन. जरा हार्डवाला सुद्धा द्या. घरातले झोपले तर मला एवढं सहजासाठी झोप येणार नाही, म्हणून मी जर हा कर्माचं पुस्तक आहे तो वाचतोय. मी रोज 1 पेज वाचतो. बापरे, ते मच्छर खूप जास्त आहे. तुम्ही जरा बेडचा फ्रीज राहतो बघा, मच्छर इथे कॅमेऱ्यासमोर पण. खूप जास्त मच्छर आहेत ना. ती वाली लाईट बंद करताय आणि ही वाली लाईट चालू ठेवताय. इकडची सगळी लोक झोपली, इकडची पण. बघा तिकडे कुत्रा भुकताय. तर आता करेक्ट 11 वाजले आणि आता मी झोपायला घेते. तर आता वाजले रात्रीचे 12:30 आणि माझी एक झोप पूर्ण झाली. आणि बघते ना मी हा चॅलेंज कंप्लीट करायसाठी काय काय करताय, तर प्लीज लाईक करा यार. तर आता वाजलेत रात्रीचे 3 आणि आता मला भूक लागलं जरा स्टार्ट झालं आहे. आणि माझ्याकडे खायला काहीच नाही, या बॅगेत पण काय नाही. मी पाणी पण मला पोट भरावं लागेल आजची रात्र. आणि मी लाईट चालू ठेवली बाहेरची. ही बंद आहे पण ही चालू आहे. गुड नाईट. तर वाजले सकाळचे 6:30 आणि दीदीची कॉलेज असते माझी, मला जाग तिच्या आवाजाने. बाकी
चांगली झोप आली फक्त मच्छर खूप चालत आहे. तर आता वाजले सकाळचे 7:30 आणि बिछाण्यात पण काढून ठेवले आणि फक्त अर्धा तास बाकी मी घरात जायला फायनली. तोपर्यंत मी काय करू टाईमपास. एक्सरसाइज मला घर अजिबात आवडत नाही, मी एक्सरसाइज नाही करणार, माझीच ब्लॉग बघत बसतो मी. ठीक आहे. तर 15 मिनिटं बाकी. मी खूप खुश आहे एवढं चॅलेंज करून, एवढी मेहनत करून. प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा, दोघांपैकी एक काहीतरी करा प्लीज. सो फायनली माझा चॅलेंज कम्प्लीट झाला. 8 वाजले. 1 2 3. पाय घरात. तर मी माझं 24 आवर्सचं चॅलेंज पूर्ण केला, तुम्ही बघितलं ना. आणि खूप मेहनतसुद्धा घेतली यासाठी. तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा. हे मी करू 50 तरी लाईक करा आणि शेअर सबस्क्राईब पण नक्की करा. भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि अजून मला सांगा की मी कुठलं चॅलेंज करू, हार्डवाले पण सांगा. ठीक आहे. मी सगळ्यांचं कमेंट म्हणतो. त्यासाठी फक्त एवढंच. बाय अँड टेक केअर.